फोरम ऑफ उल्लासनगर मैन्युफैक्चरर्स के अध्यक्ष श्री पीतू राजवानी को 8 अगस्त को जन्मदिन की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याणच्या गांधारी परिसरात पुन्हा एकदा विषारी कोब्रा जातीचा नाग आढळल्यानं परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। पावसाळ्यात या भागात वारंवार साप निघण्याच्या घटना घडत असून वाढतं नागरिकीकरण आणि जंगलाच्या दिशेने वाढणारी मानवी वस्ती हे त्यामागील प्रमुख कारण मानलं जात आहे। कल्याणच्या गांधारी परिसरात रोडलगत उभारलेल्या आयुर्वेदिक औषध केंद्राच्या तंबूमध्ये विषारी कोब्रा जातीचा नाग आढळून आला। नाग दिसताच नागरिकांनी तात्काळ सर्पमित्र संदीप पंडित यांना माहिती दिली। त्यांनी घटनास्थळी धाव घेत अत्यंत सावधगिरीने नागाला पकडलं आणि त्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं। पावसाळ्यात सापांची बिळं पाण्यानं भरल्यानं तसेच वाढत्या नागरिकीकरणामुळे जंगलालगतच्या भागातील सर्प मानवी वस्तीकडे वळत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। त्यामुळे नागरिकांनी साप दिसल्यास घाबरून न जाता किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न न करता तात्काळ सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। विशेष म्हणजे गांधारी परिसरात यंदाच्या पावसाळ्यात नाग आढळण्याची ही 10वी घटना असून त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते। गांधारी परिसरात आलो होतो। इथे मालिशचं दुकान आहे, त्या ठिकाणी नाग होतं। आयुर्वेदिक दुकान आहे, त्याच्यामध्ये या पेटीमध्ये बसला होता नाग होता। त्याने स्किन टाकली होती। आपण सेफली रेस्क्यू केलं आहे नागाला आणि आपले गायकवाड भाऊ आहेत, वॉर्डन आहेत आपल्या टॉपिकला, गांधारी ब्रिजच्या इथे असतात। त्यांनी कॉल केलं होतं तर आपण त्याला सेफली रेस्क्यू केलेला आहे आता आणि त्याला नंतर तुम्हाला पर्यावरणमध्ये रिलीज करतानाही तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे। दुसरी गोष्ट अशी आहे, पावसाळ्यामुळे या परिसरामध्ये बिळं खूप सारी भरलेली असल्यामुळे त्यांना एक जागा बघण्यासाठी अशा घरांमध्ये किंवा अशा गाड्यांच्या खाली या परिसरामध्ये हे लोक जाऊन बसतात, कारण का भिजलेल्या अंगामुळे हे लोक आपली स्किन काढून, इथे तुम्हाला मी स्किनचाही फोटो दाखवलेला आहे, त्यांनी स्किन काढले, जसं आपण कपडे चेंज करतो ना तसं त्यांनी स्किन चेंज केलेली आहे। अशा पद्धतीने आपण याला रेस्क्यू केलेला आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।